का सकाळी अतिशय दुर्घटनापूर्वक आणि दुःखद अशी एक बातमी समोर आली। खरं तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा माहोल चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपापल्या प्रचाराच्या गडबडीत आहे। आणि असं असताना आम्ही सुद्धा प्रचार यंत्रणेत काम करत असताना आमच्या TV स्क्रीनला एक बातमी आली की या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्घटनापूर्वक असं मृत्यू झालं, निधन झालं। आणि अतिशय वेदनादायक अशी ही गोष्ट की गावच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवलेला एक समाजात एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक दायित्व जपत असलेला नेता। आणि हा नेता काही काळ आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभलेला होता। खऱ्या अर्थानं सहकारमध्ये काम करत असताना माननीय अजितदादा पवार यांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार वृद्धिंगत केला आणि आपल्या भागामध्ये जी काही सहकाराची कामं आहेत ही सहकाराची कामं त्यांच्या काळामध्ये अतिशय वेगाने वाढली। आणि एक कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशामधला महाराष्ट्रामधला जो पश्चिम महाराष्ट्र आहे या पश्चिम महाराष्ट्राकडे विशेषतः या नेत्याचं लक्ष होतं आणि एक सामाजिक बांधिलकी होती। सकाळी 6 वाजता हा नेता समाजामध्ये काम करायला सुरुवात करत होता। म्हणजे सकाळी कुठं जर विकास काम चाललं असतं तर ते बघायला ते सकाळी 6ला जायचे, अशी त्यांची ख्याती होती। रविवारी सुट्टी दिवशी सुद्धा एक समाज उपयोगी काम करण्याकरता ते बाहेर पडत असत। म्हणजे 24/7 असं यांचं काम होतं। अशा स्थितीमध्ये इतकं चांगलं काम त्यांच्या हातातून होत असताना, एक समाज चांगला घडत असताना, एक अपेक्षा असताना की अजून या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी त्यांचं योगदान देण्याचं खऱ्या अर्थानं दिवस चालू झाले होते। अशा स्थितीमध्ये माननीय अजित पवार यांचं आज दुर्घटनापूर्वक निधन झालं। एक माणूस आणि एक नेतृत्व तयार व्हायला कमीत कमी 35-40 वर्षाचा काळ जात असतो। ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब एक नेतृत्व तयार व्हायला समाजातल्या तळागाळातल्या माणसापासून मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्र्यापर्यंत मजल मारण्यासाठी 35-40 वर्षांचा संघर्ष करावा लागतो। विलासराव देशमुख साहेबांच्या बाबतीत सुद्धा एवढा काळ गेलेला असतो। तसं एखादं नेतृत्व, लोकप्रतिनिधी तयार व्हायला साधारणपणे 50-60 वर्षाचा काळ जात असतो। आणि अशा वेळेला आणि अशा या नेत्याचं, लोकप्रतिनिधीचं जर अकाली आपल्यातनं जाणं झालं तर पुन्हा अशा आपण नेत्याची जागा कमीत कमी 50-60 वर्ष भरू काढू शकत नाही। जसे गोपीनाथ मुंडेंची जागा दुसऱ्या कोणी घेऊ शकलेलं नाही, विलासराव देशमुख साहेबांची जागा दुसरं कोणीही घेऊ शकलेलं नाही, तसं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा सुद्धा कोणी घेऊ शकणार नाही। म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या तिन्ही बाबतीमध्ये आज नुकसान झालेलं आहे। त्यांच्या आजच्या जाण्यानं हा महाराष्ट्र पूर्णपणे पोरका झालेला आहे। आणि आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी इथं आपण सगळ्यांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे। मी ॲडव्होकेट महादेव दिनकर साळुंके आज माननीय अजित पवार, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, माजी पालकमंत्री यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि ईश्वरचरणी एवढा प्रार्थना करेन की माननीय अजितदादा पवार यांची जागा तर ती अबाधितच राहील, परंतु शेवटी मृत्यू हा निश्चित आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे। आणि मृत्यूच्या नंतर तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हायला पाहिजे। तो आत्मा चिरंतर शांती सामावला पाहिजे, याकरता मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि यानंतर आपण सगळेजण
जागेवर 1 मिनिटासाठी स्तब्ध राहूया आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. मी ज्या वेळेला ओम म्हणेन त्यावेळेला आपण स्तब्धता सोडायची आहे.